बाजारामधनं आज हलवा मच्छी आणलेली आहे। आज आहे रविवार, एकदम फ्रेश मच्छी घेऊन आलेली आहे मी। तर तुम्हाला हे मी आज कसं फ्राय करायचं मी तुम्हाला हे दाखवणार आहे। तर हलवा मच्छी आहे ही, तर मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। हे बघा, ह्या साईजचे मिडियम साईजचे हे असे तुकडे केलेले आहेत। तर आता इथं आपल्याला पहिलं मीठ लावून घ्यायचं आहे सर्व मच्छींना। बघा, असं छान असं लावायचं आहे मच्छीला मीठ। तो मीठ लावून झालेला आहे। तर आता आपल्याला ह्याला हळद लावायची आहे। हे पण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे पण झालेलं आहे छान लावून। आणि हा लाल तिखट आहे, ह्याच्यामध्ये गरम मसाला पण आहे, घरचाच मसाला आहे हा। तर ह्याला पण छान असं लावून मिक्स करायचं आहे। हे बघा, असं सगळ्या मच्छींना लागायला पाहिजे हा मसाला। तर हे बघा, असं छान झालेलं आहे लावून। तर आता आपल्याला मक्याचं पीठ लावून घ्यायचं आहे। तर छान असं ह्याला पण सगळ्या मच्छींना लागायला पाहिजे। आणि हा तांदळाचं पीठ लावल्यानं आपली मच्छी एकदम क्रिस्पी आणि एकदम कडक छान अशी होईल। तर त्यासाठी हे सर्व लावून घ्यायचं आहे। हे बघा, तर मी तर छान लावून घेतली आता। तर सर्व लावून झालेलं आहे। तर आपल्याला आता थोडीशी वरून हे खसखस टाकायचे आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे। तर तुम्ही पण असंच बनवून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि मला नक्कीच कळवा। तर हे बघा, छान असं मिक्स झालेलं आहे, मी सर्व छान असं लावून घेतले। तर आता मी अर्धा तास ह्याला ठेवणार आहे। ते कारण का हे मसाला सर्व मच्छींना छान असं लागायला पाहिजे, मध्येपर्यंत जायला पाहिजे। तर मी आता गॅस चालू करून घेते आणि आपल्याला आता वरती पॅन ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तर तेल टाकून झालेलं आहे। तर आपल्याला आता 1-2 मिनिटं गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तेल। अर्धा तास झालेला आहे। तर आपल्याला हे सर्व आता मीठ मसाला सगळं लावून तयार आहे याला। तर आता मी तेल गरम होण्यासाठी ठेवले होते, तर आपलं तेल पण गरम झालेलं आहे। तर मी आता एक एक पीस त्याच्यामध्ये टाकते। तर हे बघा, असं टाकायचं आहे आणि मिडियम आचेवरतीच आपल्याला हे मच्छी फ्राय करायची आहे। तर हे बघा, असे पीस टाकायचे आहेत आणि सपोर्ट पण करत चला। पूर्ण 1000 सबस्क्राईब करायचे आहेत। हे बघा, असे हे पीस तर हे टाकून झालेले आहे। तर बघू शकता एका साईडून झालेलं आहे। तर मी आता ह्याला पलटी मारून घेते। हे बघा, असं तर हे बघा, पलटी मारून झालेली आहे आपली मच्छी एका साईडने। आता दुसरी साईड खायची बाकी आहे। मच्छी फ्राय हे बघा बनवून तयार आहे। आपली मच्छी तयार झालेली आहे।
तर मी आता इथं गॅस बंद करून घेते आणि आता आपल्याला मच्छी काढून घ्यायची आहे. तर हलवा मच्छी एकदम फ्राय झालेली आहे, तर तयार आहे. तर बघू शकता एकदम छान एकदम क्रिस्पी झालेली आहे. तर ह्या बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे असं झालेलं आहे. तर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.